न्यूज, सच जरूरी है। एसटी कर्मचाऱ्यांची जी कोऑपरेटिव्ह बँक आहे त्या बँकेमध्ये 2200 ते 2300 कोटी रुपयाच्या ठेवी होत्या। गाढविणीचं दूध पिणारे सदावर्ते त्यांचा जो पॅनल निवडून आला त्यानंतर अनेक गोष्टींमध्ये तफावत, ज्या पद्धतीने संचालक मंडळ चालायला पाहिजे ते तसं न चालता बऱ्याच चुकीच्या पद्धतीचे निर्णय या संचालकांनी घेतले। आणि आज जर आपण बघितलं तर एसटी कर्मचाऱ्यांची बँक अडचणीत आलेली आहे। 400 पेक्षा जास्त कोटी रुपयाच्या ठेवी तिथे असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी काढलेल्या आहेत। याच्यामध्ये सौरभ पाटील नावाचे 22 वर्षाचे युवा यांना MD म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे। RBI ज्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच बँक चालतात त्यांच्या म्हणण्यानुसार 35 वयाच्या खाली आणि 70 वयाच्या पुढे अशी कुठलीही व्यक्ती MD म्हणून एखाद्या बँकेवर येऊ शकत नाही। पण सदावर्तेंनी स्वतःच्या नातेवाईकाला बँकच्या MD पदावर बसवलं। अनियमितता ही या बँकेमध्ये झाली असं मंत्री महोदयांनी सुद्धा सांगितलेलं आहे। आमच्या सगळ्यांचं मत असं होतं की तिथं जो MD बसवला आहे इल्लिगली त्याला काढण्यात यावं, तिथं प्रशासक बसवण्यात यावा आणि जर हे पुढच्या 4-5 दिवसामध्ये नाही केलं तर बँक अजून अडचणीत येऊ शकते। पण झालं असं, कदाचित वळसे पाटील साहेबांवर काही सत्तेत असणाऱ्या राजकीय लोकांचा दबाव असावा। खरं तर अध्यक्षांवर सुद्धा दबाव होता की हा प्रश्न घेऊ नये। पण मी अध्यक्ष महोदयांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी या प्रश्नावर चर्चा घडवली, दबाव असताना सुद्धा चर्चा घडवली आणि आमच्या सगळ्यांचं मत आहे की पुढच्या काही दिवसामध्येच कारवाई केली जावी। नाही तर कर्मचाऱ्यांनी कष्टाने ही जी बँक उभी केलेली आहे, हे जे गाढविणीचं दूध पिणारे सदावर्ते आहेत ज्यांनी कर्मचाऱ्यांना फसवलं, करोड रुपयाची फी त्यांच्याकडनं घेतली, त्या बिचारा कर्मचाऱ्यांना याच्या आधीसुद्धा अडचणीत आणलेलं आहे। हे सदावर्ते या बँकेला विकतील म्हणून लवकरात लवकर पुढच्या काही दिवसांमध्ये निर्णय घ्यावा असं आम्ही मंत्री महोदयांना सांगितलंय। पण मंत्री महोदयांनी गोल गोल उत्तर तिथं दिलंय। याच्यावर आम्ही अभ्यास करू, चर्चा करू। पण ह्या अभ्यास आणि चर्चेमध्ये जो काळ जाणार आहे त्याच्यामध्ये अख्खी बँक ही अडचणीत येऊ शकते। त्यामुळे परत एकदा तुमच्या माध्यमातून सरकारला विनंती करतो की या कर्मचाऱ्यांच्या बाजूने निर्णय घेऊन ही बँक आपल्याला वाचवायची आहे आणि जर बँक अडचणीत आली तर मग सरकारने त्या गोष्टीची जबाबदारी घेऊन जो काही नुकसान होणार आहे ते सरकारने भरून काढावं असं आम्ही या सरकारला सांगतो। आज निरंजन डावखरे आणि मी त्या ठिकाणी राज्यातील जे आदिवासी आपल्या धर्माचा त्याग करून ईसाई किंवा मुस्लिम धर्म स्वीकारतायत आणि त्या योजनांचा लाभ घेत आहेत, अशांना त्या ठिकाणी या समुदायाला डिलिस्टिंग करावं अशा प्रकारची मागणी त्या ठिकाणी विधिमंडळाच्या सभागृहामध्ये मी आणि निरंजन डावखरे यांनी त्या ठिकाणी केली। आणि राज्याचे मंत्री सन्माननीय मंगलप्रभात लोढा यांनीसुद्धा जे आदिवासी अशा प्रकारे प्रलोभनं देऊन जबरदस्तीनं आमिष दाखवून धर्मांतरित केले जातात त्यांना त्या ठिकाणी डिलिस्टिंग करून लाभापासून वंचित करावं अशा प्रकारची मागणी आम्ही त्या ठिकाणी केली। आणि त्याकरिता संदर्भही आम्ही त्या ठिकाणी दिला की भारतीय अधिनियम 135 अंतर्गत या ठिकाणी जी ईसायांची परिभाषा आहे। आज लक्षवेधीच्या माध्यमातून मी सदनामध्ये हा प्रश्न उपस्थित केला। पूर्ण देशभरामध्ये अनधिकृतरित्या जुगाराचा व्यवसाय करणारे महादेव ॲप याच्या असलेल्या सर्व भागीदारांवर मुंबई पोलिसांनी कोर्टाच्या आदेशानुसार जो FIR रजिस्टर केला, ज्यामध्ये 420 ते 468 पर्यंत भारतीय दंड संहितातले गुन्हेसुद्धा दाखल केले आणि बरोबरीने माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या अंतर्गत सुद्धा गुन्हे दाखल केले आहेत।
आणि मुंबई पोलिसांनी एक विशेष तपास पथक SIT स्थापन केलं आहे। या सर्व प्रकरणामध्ये 32 आरोपींनी 68 वेगवेगळ्या वेब पोर्टलच्या माध्यमातून डायरेक्ट बुकिंग नाही तर कन्झ्युमरशी अनधिकृतरित्या बँकेत अकाउंट ओपन करून बेटिंग जुगार याचा व्यवसाय देशभरात सुरू केला। त्याचं मोठं नेटवर्क अमेरिका ते दुबई हे आंतरराष्ट्रीयरित्या आणि राज्यात देशातील अन्य राज्यात सुद्धा केल्याचं निदर्शनास येतं। यातला प्रमुख आरोपी नंबर 2 अमित शर्मा जो भागीदार आहे, दाऊदचा भाऊ मुस्तकीन याचा भागीदार आहे असा त्यावर FIR मध्ये सुद्धा आरोप आहे। आणि त्या मुस्तकीनचा भागीदार असलेला महादेव ॲपमधला अमित शर्मा यांनी मुंबईतल्या गोरेगाव व मीरा रोड येथे JP इन्फ्रा मुंबई प्रायव्हेट लिमिटेड आणि JP इन्फ्रा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या बांधकाम व्यवसायाच्या कंपनीत गुंतवणूक केली। हा पैसा अंडरवर्ल्डचा असल्याचं समोर दिसतंय आणि त्या माध्यमातून बांधकाम व्यवसाय करणाऱ्या या व्यावसायिकांनी JP डेक्स ही गोरेगावला मोठा प्रकल्प उभा केला आहे, ज्यामध्ये रशेश शाह यांच्या एडलवाईज फायनान्स कंपनीने 1000 कोटी रुपये सुद्धा दिले आहेत। याचा अर्थ मुंबईतल्या बांधकाम व्यावसायिकांमध्ये अंडरवर्ल्डचा पैसा येतोय। आरोप क्रमांक 1 आणि आरोप क्रमांक 2 एडलवाईज नावाची बदनाम कंपनी त्याचे मालक रशेश शाह यांनी दाऊदच्या भावाशी संबंधित असलेल्या बांधकाम व्यवसायामध्ये 1000 कोटी रुपयाचं आर्थिक पुरवठा केला आहे आणि हे गंभीर प्रकरण आहे। याची चौकशी झाली पाहिजे। SITने याच्यावर लिमिटेड मर्यादित दिवसांमध्ये निर्णय केला पाहिजे अशी मागणी मी केली। माननीय उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्रजींनी 2 महिन्याच्या आत या प्रकरणाची चौकशी होईल। अमित शर्मा यांची गुंतवणूक दाऊदच्या भावाच्या माध्यमातून मुंबईतल्या बांधकाम व्यवसायात झाली आहे का याची चौकशी होईल आणि बरोबरीने एडलवाईजचे रशेश शाह यांनी पुरवठा केलेला आर्थिक पुरवठा दाऊदच्या भागीदार असलेल्या माणसाच्या व्यवसाय प्रकल्पात होतोय का याची चौकशी होऊन आवश्यक पटल्यास त्याच्यावर कारवाई केली जाईल हे त्या ठिकाणी उत्तर देऊन निर्देश दिलेले आहेत। ये है MNS न्यूज नेटवर्क और आप देख रहे हैं MNS न्यूज।